जय जय विठ्ठल जय जय पांडुरंग। जय जय विठ्ठल जय जय पांडुरंग। जग धावे संसाराच्या मागे, देव उभा पंढरीच्या वाटे। व्हॉट्सअप करतो देव म्हणे नाही माझ्याकडे नेत येत। जय जय विठ्ठल जय जय पांडुरंग। जय जय विठ्ठल जय जय पांडुरंग। विठ्ठल म्हणजे काय हो? विठ्ठल म्हणजे वि म्हणजे विवेक, ठ म्हणजे ठामपणा, ल म्हणजे लोककल्याण. आणि आज आपण याच 3 गोष्टी विसरलो आहोत, म्हणूनच हे कीर्तन. एक जण देवळात गेला. देवाला म्हणाला, देवा मला 5 कोटी दे. देव शांत. दुसऱ्यांदा गेला. देवा निदान 1 कोटी दे. देव शांत. तिसऱ्यांदा गेला. देवा निदान लॉटरी लावायला 1 तिकीट दे. देव म्हणाला, अरे बाबा आधी तिकीट तर खरेदी कर. देव पण म्हणतो, सेल्फ हेल्प फर्स्ट, देन डिवाइन हेल्प. देव आहे तयाशी देव, देव नाही तयाशी देव नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणती संत सज्जन. मॅगीमध्ये ब्रह्म नाही, फक्त MSG आहे जाण. शेतकरी राबतो उन्हा पावसात रात्रंदिवस. आपण घालतो पिझ्झाला 300 रुपये, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रूस. अन्नदाता सुखी भव, शेतकऱ्याला नमन करा. अन्न हे ओ हो, अन्न हे ओ अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणती संत सज्जन. मध्ये ब्रह्म नाही, फक्त MSG आहे जाण. अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणती संत सज्जन. मध्ये ब्रह्म नाही, फक्त MSG आहे जाण. शेतकरी राबतो उन्हा पावसात रात्रंदिवस. आपण घालतो पिझ्झाला अन्नदाता सुखी भव, शेतकऱ्याला नमन करा. एक वेळ होती, आजी सकाळी उठायची, चुलीवर भाकरी थापायची, मेथीची भाजी करायची, ताक द्यायची. आपण शाळेत जायचो, पोट भरलेलं, मन भरलेलं. आता आई बाबा दोघेही ऑफिसला गेले. फ्रीजमधून फ्रुटी काढा, पॅकेट उघडा, कॉर्नफ्लेक्स खा, आणि पाठ दुखते, डोळे दुखते, कॉन्सन्ट्रेशन नाही. का? कारण कॉर्नफ्लेक्समध्ये 5 केमिकल्स आहेत, ज्यांचे नाव वाचायला PhD लागते. आणि आपण म्हणतो, आईस्क्रीम खाऊ, पोषण होईल. एका मुलाला डॉक्टरनं विचारले, तू रोज काय खातोस? मुलगा म्हणाला, सकाळी मॅगी, दुपारी मॅगी, रात्री मॅगी. डॉक्टर म्हणाला, वा, म्हणजे तू मॅगीचा जिवंत जाहिरात आहेस. मुलाची आई म्हणाली, तेच तर. कंपनीला कोर्टात खेचा, जाहिरात फी मागा. पण खरंच त्या मुलाचे आरोग्य कोण देणार? 10 रुपयांची हरभऱ्याची उसळ नाही, पण 300 रुपयांचा पिझ्झा 10 मिनिटात येतो. हा विकास आहे की विकृती? शेतकरी दिवसभर घाम घालतो, पण त्याच्या मुलाला कॉर्पोरेट नोकरी करायची असते. आणि कॉर्पोरेटवाला म्हणतो ऑर्गॅनिक फूड खाईन,
म्हणजे एकानं निर्माण करायचे आणि दुसऱ्यानं लक्झरी म्हणून खायचे. हे काय चक्र आहे? बाप सांगे पोरा, शेत सोड, शहर गाठ रे. शहरातून पोर सांगे, शेतीच चांगली, बाप रे. दोन्हीकडे रिकाम्या हाती, मध्ये खाते मिडलमॅन. आपण म्हणतो ऑर्गॅनिक खातो, किंमत कळत नाही जाण. अन्नदाता सुखी भव, शेतकऱ्याला नमन करा. बाप सांगे पोरा, शेत सोड शहर गाठ रे. शहरातून पोर सांगे, शेतीच चांगली, बाप रे. दोन्हीकडे रिकाम्या हाती, मध्ये खाते मिडलमॅन. आपण म्हणतो ऑर्गॅनिक खातो, किंमत कळत नाहीस जाण. सत्ययुगी राम होता, द्वापारी कृष्ण आला. कलियुगात भ्रष्टाचार, आता AI आला. पूर्वी राजे सांगत असत, मी सांगतो ते खरे. आता AI सांगते, मी दाखवतो ते खरे. फरक काय? खोटे आधी लपायचे, आता पॉलिश होऊन येते. विवेकानं ओळखा, सत्य शोधारे भक्तजन. सत्ययुगी राम होता, द्वापारी कृष्ण आला. कलियुगाक भ्रष्टाचार, आता आला. पूर्वी राजे सांगत असत, मी सांगतो ते खरे. आता सांगते मी, दाखवतो ते खरे. फरक काय? खोटे आधी लपायचे, आता पाश धुवून येते. विवेकाने ओळखा, सत्य शोधारे भक्तजन. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल म्हणजे बनावट, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धी, म्हणजे बनावट बुद्धी. आता सांगा, बनावट बुद्धीपुढे आपली खरी बुद्धी झुकवायची का? एका बापानं मुलाला विचारले, अरे गुगलवर बघ, नाशिकला जायला किती वेळ लागतो? मुलगा म्हणाला, गुगल सांगते 4 तास. बाप म्हणाला, म्हणजे गुगलला ट्रॅफिक माहीत नाही? मुलगा म्हणाला, बाबा, गुगलला ट्रॅफिक माहीत असते, फक्त आपल्या नशिबाला नाही. AI माहिती देते, निर्णय आपला असावा. पूर्वी ग्रंथालय होते. एक पुस्तक वाचायचे म्हणजे 3 दिवस लागायचे. माहिती मेंदूत घर करायची. आता गुगलवर सर्च करा, 3 सेकंड्समध्ये उत्तर, 3 मिनिटेमध्ये विसरलो. का? कारण माहिती आपली नाही, भाऱ्याची आहे. गुगलकडून घेतली, गुगल बंद झाले तर आपण रिकामे. म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणाले, स्वये सर्वज्ञ होऊन रहा, स्वतः शिका, स्वतः समजा. एक माणूस GPS वापरून गाडी चालवत होता. GPS म्हणाले, उजवीकडे वळा. माणसानं वळाला, चिखलात गेला. GPS म्हणाले, रिकॅल्क्युलेटिंग. माणूस म्हणाला, अरे मला रिकॅल्क्युलेट कर, GPSला नको. टेक्नॉलॉजी आपल्यासाठी आहे, आपण टेक्नॉलॉजीसाठी नाही.
मोबाईल झाला देव, सोशल मीडिया झाले पुराण, लाईक मिळाले म्हणजे यश, हे कुठले ज्ञान. संत रामदास म्हणती, मनाचे श्लोक वाचा. आता म्हणतो नोटिफिकेशन बंद करा, स्वतःशी बोला रे साचा. विवेकाने ओळखा, सत्य शोधा रे भक्तजन. AI गुलामगिरीचा धोका. कथा एक सत्य सांगतो. पूर्वी मोगल आले गेले, पोर्तुगीज आले गेले, इंग्रज 150 वर्ष राहिले पण गेले. का? कारण ते दिसत होते, जाणवत होते. AI तो दिसत नाही. तुमच्या मोबाईलमध्ये आहे, घरात आहे, मुलांच्या मनात आहे. एकदा गुलाम झालो तर पिढ्यानपिढ्या सुटका नाही. AIला मास्टर करा, AIचे स्लेव होऊ नका. विवेक जागा ठेवा. मोबाईल झाला देव, सोशल मीडिया झाले पुराण, लाईक मिळाले म्हणजे यश, हे कुठले ज्ञान. संत रामदास म्हणती, मनाचे श्लोक वाचा. आता म्हणतो नोटिफिकेशन बंद करा, स्वतःशी बोला रे साचा. विवेकाने ओळखा, सत्य शोधा रे भक्तजन. पूर्वी शाळा नाही म्हणजे आनंद, गुरुजी म्हणजे देव. विटी दांडू, कबड्डी, उन्हाळा पावसात गाव. आता शाळा म्हणजे स्ट्रेस फॅक्टरी, ट्यूशन म्हणजे जेल. मुले खेळत नाहीत, रँक मात्र सांगतात सगळे डिटेल. बालपण जगू द्या रे, मुलांना मुले राहू द्या. पूर्वी शाळा म्हणजे आनंद, गुरुजी म्हणजे देव. विटी दांडू, कबड्डी, उन्हाळा पावसात गाव. आता शाळा म्हणजे स्ट्रेस फॅक्टरी, शिकवणी म्हणजे कैद. मुले खेळत नाहीत, रंक मात्र सांगतात सगळे देतय. बालपण जगू द्या रे, मुलांना मुले राहू द्या. चढू 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 चढू, चढू 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 चढू. एक सत्य विचारतो. तुमच्या लहानपणी सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय करायचात? डोळे उघडायचे, आकाश बघायचे, पक्षी ऐकायचे, आई ओरडेल का याचा विचार करायचे. पण कुणाची खिल्ली नाही, एक्झाम नाही. आता मुले डोळे उघडतात, मोबाईल बघतात. झोपेत पण नोटिफिकेशन येते की नाही हे चेक करतात. एका बापाने मुलाला विचारले, अरे आज शाळेत काय शिकलास? मुलगा म्हणाला, बाबा आज AI वर लेक्चर्स होते. बाप म्हणाला, म्हणजे काय? मुलगा म्हणाला, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बाप म्हणाला, बरं आणि तू कोणता? मुलगा म्हणाला, मी? बाबा मी नॅचरल इंटेलिजन्स, पण यूज कमी होतोय. मुलांची खरी बुद्धी जपा, स्क्रीनवर वेस्ट करू नका. पूर्वी शिक्षक हे आदर्श होते. आत्ता
टिकटॉकवरचा रील बनवणारा, इंस्टाग्रामवर ॲप्स दाखवणारा हे आदर्श. शिक्षक क्लासमध्ये बोलतो, मुले फोनवर बघतात. शिक्षक सांगतो, फोन बंद करा. मुले म्हणतात, सर तुम्ही यूट्यूबवर आहात का? एक शिक्षक वर्गात म्हणाले, मुलांनो, महात्मा गांधी कोण होते? एक मुलगा म्हणाला, सर गूगल करतो. शिक्षक म्हणाले, गूगल नाही, डोक्यातून सांग. मुलगा म्हणाला, सर डोक्यात स्टोरेज नाही, सगळं क्लाउडवर सेव्ह आहे. क्लाउडवर नाही, मेंदूत सेव्ह करा, कारण क्लाउड बंद होऊ शकते. परीक्षेत 95% म्हणजे यशस्वी नाही. आनंदी, निरोगी, विचारी मूल म्हणजे यशस्वी. आई म्हणे बाळा रंकाण, बाबा म्हणेन हो. मूल म्हणे मला मोबाईल गेम खेळायचा, सांगतो कुणाला हो. आधी आजोबा सांगती गोष्टी, तेच होती खरी शाळा. आता मोबाईल दिला हाती, वाढली फक्त एकला. आडी भाडी भाडा, आडी भाडी भाडा, आडी गाडी भाडा रे, आडी हो. आडी भाडी भाडा, आडी गाडी भाडा, आडी गाडी भाडा रे, आडी हो. आई म्हणे, बाळा रँक आण. बाबा म्हणे, IIT हो. मूल म्हणे, मला क्रिकेट खेळायचे, सांगतो कुणाला हो. आजी आजोबा सांगती गोष्टी, तेच होते खरे शारा. स्मार्टफोन दिला गोष्टींच्या जागी, वाढली फक्त एकला. बालपण जगू द्या रे, मुलांना मुले राहू द्या. खरे काय खोटे काय सोशल मीडिया ठरवते. ब्रँड मोठा म्हणजे चांगला असे ॲडव्हर्टायझिंग सांगते. आजी आजोबा वृद्धाश्रमात, मुले मॉलमध्ये फिरती. EMI भरतो घरसाठी, पण घरात घर नसती. माणसाला ओळख, स्क्रीन मागे नाही, सामोरे ये. खरे काय खोटे काय सोशल मीडिया ठरवते. ब्रँड मोठा चांगला झाला असे जाहिरात सांगते. आजी आजोबा वृद्धाश्रमात, मुले मॉलमध्ये फिरती. EMI भरतो घरसाठी, पण घरात घर नाही. माणसाला ओळख, स्क्रीन मागे नाही, सामोरे रे जरा. माणसाला ओळख, स्क्रीन मागे नाही, सामोरे रे जरा. एक विचारतो, शेवटच्या वेळी तुम्ही शेजाऱ्यांकडे चहा प्यायला कधी गेलात? शेवटच्या वेळी आजी आजोबांशी 1 तास गप्पा कधी मारल्या? शेवटच्या वेळी मुलांबरोबर मैदानात कधी खेळलात? आठवत नाही ना. पण फेसबुकवर किती पोस्ट्स टाकल्या ते आठवते. एक माणूस आपल्या मुलाला म्हणाला, अरे आजोबांना नमस्कार कर. मुलगा म्हणाला, आजोबा व्हॉट्सॲपवर आहेत का? बाप म्हणाला, नाही. मुलगा म्हणाला, मग रिअलमध्ये कसे कॉन्टॅक्ट करायचे?
आपण मुलांना रिअल रिलेशनशिप शिकवायला विसरलो. वृद्धाश्रम वाढत आहेत. का? कारण आपल्याकडे OTT सबस्क्रिप्शन आहे, जिम मेंबरशिप आहे, फॉरेन ट्रिप आहे, पण आईबाबांसाठी वेळ नाही. एक दिवस आपणही म्हातारे होणार. आपली मुले तेव्हा तेच करतील जे आपण आज करतो. हा निसर्गाचा नियम आहे. एक वृद्ध आजोबा नातवाला म्हणाले, अरे, माझ्या वेळी मोबाईल नव्हता, TV नव्हता, पण आनंद होता. नातू म्हणाला, आजोबा, म्हणजे तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये जगलात. आजोबा म्हणाले, हो रे, आणि बॅटरी कधी संपली नाही. ऑफलाईन लाईफमध्ये खरी एनर्जी आहे. नेचर, माणसे, मातीत. माणसे ऑनलाईनवर 1000 फ्रेंड्स. ऑफलाईनमध्ये एकटे. हा विकास की एकाकीपण? शेजारी कोण राहतो माहित नाही, सोशल मीडिया वर ओळखतो. आई बाप सांगे थांब मुलगा म्हणे वेळ नाही. आई बाप सांगे थांब मुलगा म्हणे वेळ नाही. तुकाराम म्हणती आधी केले मग सांगितले. आपण म्हणतो आधी पोस्ट केले मग केलेले की नाही बघू. माणसा माणसाला ओळख श्रीन मागे नाही सामोरे. ये रे जराला ओळख श्रीन मागे नाही सामोरे. ये रे जरा. शेजारी कोण राहतो माहीत नाही, इन्फ्लुएन्सर ओळखतो. आईबाप सांगे थांब, मुलगा म्हणे बझी आहो. तुकाराम म्हणती आधी केले मग सांगितले. आपण म्हणतो आधी पोस्ट केले मग केले की नाही बघू. माणसाला ओळख. स्क्रीन मागे नाही, सामोरे ये. पावसाळ्यात ऊन, उन्हाळ्यात थंडी, ऋतू बिघडले. नदी म्हणे गटारे झाले, डोंगर म्हणे खाणे झाले. मनाली थंड नाही, केदारनाथ धुके नाही. आपण म्हणतो क्लायमेट चेंज. निसर्ग म्हणे तुम्हीच केले. निसर्ग देव आहे, त्याला ओळखा, त्याचे रक्षण करा. पावसाळ्यात ऊन, उन्हाळ्यात थंडी, ऋतू बिघडले, ऋतू बिघडले. पावसाळ्यात ऊन, उन्हाळ्यात थंडी, ऋतू बिघडले, ऋतू बिघडले. नदी म्हणे गटारे झाले, डोंगर म्हणे खाणे झाले. डोंगर म्हणे खाणे झाले. मनाली नाही थंडी, केदारनाथ मध्ये नाही धुके. केदारनाथ मध्ये नाही धुके. आपण म्हणतो वातावरणातील बदल, निसर्ग म्हणे तुम्हीच केले. निसर्गच देव आहे, त्याला ओळखा, त्याचे रक्षण करा. एक सत्य सांगतो. शेंद्रा MIDC आहे. जवळ शेते होती. आता कारखाने आहेत, धूर आहे, पाणी दूषित आहे.
कारखाने म्हणजे विकास, ठीक आहे, पण त्यासाठी शेत उद्ध्वस्त करायचे, पाणी विषारी करायचे, मग त्या कारखान्यात काम करणाऱ्या माणसाचे मूल काय पिणार? एका शहरातील मुलाने गावाला येऊन विचारले, काका, हे हिरवे काय आहे? काकाने सांगितले, अरे झाड आहे. मुलगा म्हणाला, खरे? मी फक्त माइनक्राफ्टमध्ये पाहिले होते. मुलांना निसर्ग स्क्रीनवर नाही, प्रत्यक्ष दाखवा. कॉम्पाऊंड इंटरेस्टची कल्पना आहे का? पैसा कॉम्पाऊंड होतो, चांगले असते, पण नुकसान पण कॉम्पाऊंड होते. आपण एक झाड तोडले, 10 परिणाम होतात, ते कॉम्पाऊंड होत जातात, पुढच्या पिढीला भोगावे लागते. त्यांचा काय दोष? एक माणूस ट्री प्लॅन्टिंग ड्राईव्हमध्ये गेला, एक झाड लावले, सेल्फी काढली, इंस्टाग्रामवर पोस्ट केली, नेचर लवर्स, सेव्ह अर्थ. दुसऱ्या दिवशी त्याने AC दुप्पट सुरू केला. त्याचा मित्र म्हणाला, काल झाड लावलेस, आज AC? तो म्हणाला, झाड मोठे होईल तोपर्यंत कूल राहायला नको का? ॲक्शन आणि पोस्ट दोन्ही एकत्र नको, फक्त ॲक्शन हवा. निसर्गाने आपल्याला सर्व दिले, आपण त्याला काय दिले? प्रदूषण, कचरा आणि कॉन्क्रीट. पृथ्वी म्हणे थांबा, थोडे विचार करा. माणूस म्हणे नंतर बघू, आधी AC चालू करा. नदी म्हणे मला वाहू द्या, भिंत नका बांधू. माणूस म्हणे पाणी हवा, वीज हवी, नदी कोण गतू. पृथ्वी म्हणे थांबा, थोडे विचार करा. माणूस म्हणे नंतर बघू, आधी AC चालू करा. नदी म्हणे मला वाहू द्या, भिंत नका बांधू. माणूस म्हणे डॅम हवा, इलेक्ट्रिसिटी हवी, नदी कोण ग तू? निसर्ग देव आहे, त्याला ओळखा, त्याचे रक्षण करा. कोटीचे घर घेतले, लोणचे ओझे वाहते. कोटीचे घर घेतले, लोणचे ओझे वाहते. लिफ्ट आहे, AC आहे, घास आहे, पण फीस नाही ते. लिफ्ट आहे, AC आहे, घास आहे, पण फीस नाही ते. संत एकनाथ म्हणती, जेवढे पुरे तेवढे घे. संत एकनाथ म्हणती, जेवढे पुरे तेवढे घे. आपण म्हणतो लोक क्या कहेंगे, मग जास्त घे. आपण म्हणतो लोक क्या कहेंगे, मग जास्त घे. पैसा साधन आहे, साध्य नाही, हे मनात ठेवा. ईवर जेवा. हे पैसा साधन
कोटीचे घर घेतले, लोनचे ओझे वाहते. लिफ्ट आहे, एसी आहे, गॅस आहे, पण पीस नाही ते. संत एकनाथ म्हणती, जेवढे पुरे तेवढे घे. आपण म्हणतो, लॉक क्या कहेंगे, मग जास्त घे. पैसा साधन आहे, साध्य नाही. हे मनात ठेवा. एका माणसाने 2 कोटी रुपयाचे घर घेतले. मित्राने विचारले, कर्ज किती? तो म्हणाला, 1.9 कोटी. मित्र म्हणाला, म्हणजे तू 10 लाख रुपये लाखांचे घर राहतोस आणि बँक 1.9 कोटी रुपयाचे घर राहते. EMI म्हणजे आपण बँकसाठी काम करतो, स्वतःसाठी नाही. लॉक क्या कहेंगे, हे 3 शब्द किती नुकसान करतात माहीत आहे? शेजाऱ्याने गाडी घेतली म्हणून आपण लोन घेतो. मुलाला महागड्या शाळेत घातले म्हणजे चांगले पालक. हा समज कुठून आला? तुकाराम गरिबीत राहिले, पण ते श्रीमंत होते मनाने. बिल गेट्स पुढेही घर रिकामेच असते रात्री. एक श्रीमंत माणूस डॉक्टरकडे गेला. म्हणाला, डॉक्टर, झोप येत नाही. डॉक्टर म्हणाले, किती संपत्ती आहे? माणूस म्हणाला, 50 कोटी. डॉक्टर म्हणाले, मग तुम्हाला झोपायची भीती वाटते? कुणी घेऊन जाईल म्हणून. संपत्ती सुख देत नाही, समाधान देते विवेक. मृत्यू अटळ आहे. वय वाढते, रोग वाढतात. मग ते 5 कोटींचे घर कोणासाठी? मरताना कुणी नेले नाही, घरदार सोने संपत्ती कुणी नेले ते फक्त नाव, कर्म प्रेम खरे धनगणी. संत ज्ञान देव म्हणती, कसाय दान मागे जगासाठी. संपत्तीच्या जायातून बाहेर पडा, पैसा साधन आहे, साध्य नाही, हे मनात ठेवा. मरताना कुणी नेले नाही. गोल्ड, फ्लॅट, कार कुणी नेले ते फक्त नाव, कर्म, प्रेम, खरे धनगणी. संत ज्ञानदेव म्हणती, पसायदान मागे जगासाठी. आपण मागतो 5G स्पीड आण आणि बोनस मोठी. पैसा साधन आहे, साध्य नाही. हे मनात ठेवा. मित्रांनो, हे सगळे ऐकून मनात येते, मी एकटा काय करणार? पण एक सांगतो, गांधीजींनी एकट्याने सुरुवात केली. तुकाराम ज्ञानेश्वरांनी एकट्याने लिहिले. आज ते लाखो लोकांच्या मनात जिवंत आहेत. तुम्ही एकटे नाही, फक्त सुरुवात करा. 3 गोष्टी आजपासूनच. 1. उद्यापासून एक नॅचरल गोष्ट खा, प्रोसेस्ड ऐवजी. लिंबू पाणी, भाकरी, फळ, काहीही. 2. मुलांना 1 तास रोज मैदानात खेळू द्या. मोबाईल नाही, स्क्रीन नाही. 3. आज घरातल्या एखाद्या आजी आजोबांशी किंवा शेजारच्या वृद्धांशी 1 तास गप्पा मारा. ते जे सांगतील ते कोणताही गूगल देणार नाही. एक माणूस म्हणाला, मला बदल करायचा आहे, पण उद्यापासून. दुसरा म्हणाला, उद्या म्हणजे कधी? पहिला म्हणाला, जेव्हा आजचा उद्या होईल. दुसरा म्हणाला, म्हणजे कधीच नाही. उद्यापासून नाही, आत्तापासून, आजपासून, या क्षणापासून. जो जे वांछिल तो ते लाहो, संत ज्ञान देव म्हणती. आम्ही मागतो विवेक समता,
तुझ्याशी जोडू हेच कीर्तन साराने. माणसाला जगायला अन्न, निवारा, पाणी, हवा बस एवढेच लागते. आरती करतो जगाची, माती पाणी आकाश. आरती करतो माणसाची, ज्यात आहे परमेश. आरती करतो बालकाची, त्यांचे भविष्य उजळो. आरती करतो शेतकऱ्याची, त्याचा घाम फळो. जय जय विठ्ठल, जय जय पांडुरंग, सकलांचा उद्धार हो. जय जय विठ्ठल, जय जय पांडुरंग, जय जय विठ्ठल, जय जय पांडुरंग. जय जय विठ्ठल, जय जय पांडुरंग. विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय. इतिश्री आजच्या युगाचे कीर्तन संपूर्णम. ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.